एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर यशस्वी केलं. ठाकरेंचे 6 खासदार फोडले. त्यामुळे 2019च्या बंद खोलीतील वचनावरून अडचणीत आणणाऱ्या उद्धव ठाकरेंचं दुसऱ्यांदा नुकसान करणं हे अमित शहांना सुखावणारच आहे. त्या बदल्यात आता अमित शहा एकनाथ शिंदेंना कोणता बोनस देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिंदेच्या शिवसेनेकडे सध्या केंद्रामध्ये एकच मंत्रीपद आहे, तेही राज्यमंत्रीपद. मात्र येऊ घातलेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात शिंदेच्या शिवसेनेला किमान 2 ते 3 मंत्रिपद दिली जातील. त्यातील एक कॅबिनेट मंत्रिपद असेल. ठाकरेंच्या शिवसेनेच्या 6 खासदारांना फोडल्यानंतर एकनाथ शिंदेची दिल्ली दरबारामध्ये ताकद चांगलीच वाढली आहे. महाराष्ट्रातील महायुतीतील खासदारांचा विचार केल्यास 13 खासदारांसह शिंदेची शिवसेना नंबर 1 चा पक्ष बनलाय. तर एनडीए मध्ये नितीश कुमारांच्या जेडीयूला मागे टाकत शिंदे सेना 3ऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक खासदार असलेला पक्ष ठरलाय. आता वाढलेल्या याच बळामुळे शिवसेनेला केंद्रात 1 कॅबिनेट आणि 2 राज्यमंत्री अशी एकूण 2 ते 3 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचं नाव कॅबिनेट मंत्रिपदासाठी निश्चित असल्याचं बोललं जात आहे. 19 जून रोजी शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिन कार्यक्रमात रामदास कदम यांनी केंद्रातून संधी मिळाल्यास श्रीकांत शिंदेंनी मंत्रिपद स्वीकारावं असं वक्तव्य करून चर्चांना हवा दिली. त्यावर श्रीकांत शिंदेच्या मंत्रिपदाबाबत शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी निर्णय घ्यावा असं म्हणत खुद्द एकनाथ शिंदेंनीही सकारात्मक संकेत दिले. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारात श्रीकांत शिंदे मंत्रिपदाची शपथ घेणार हे जवळपास निश्चित आहे. श्रीकांत शिंदेसोबतच धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांना देखील मंत्रिपदाची लॉटरी लागण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेचे विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडील आरोग्य राज्यमंत्रीपद काढून घेऊन ते ओमराजे किंवा संजय जाधव यांना दिलं जाऊ शकतं अशी शक्यता वर्तवली जाते. मात्र प्रतापराव जाधव यांचा आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार कायम ठेवला जाईल असंही बोललं जात आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेला नेमकी 2 की 3 मंत्रिपद मिळतात यावरच कुणाच्या गळ्यामध्ये मंत्रिपदाची माळ पडणार ती नावं जाहीर होतील. या उलट भाजपचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता आहे. तर रक्षा खडसेंचं मंत्रिपदही धोक्यात असल्याचं बोललं जात आहे. त्यांच्या जागी भाजपचे नवे चेहरे कोण हे अद्यापही स्पष्ट नाही. आता या सर्व फेरबदल आणि रणनीतीला अमित शहांच्या भविष्यातील महत्वाकांक्षी राजकारणाची किनार आहे. म्हणजे अमित शहांना पंतप्रधान पदाची खुर्ची खुणावते. मात्र अमित शहांच्या याच महत्वाकांक्षेत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि त्यांच्याही पेक्षा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मोठा अडथळा आहे. त्यामुळेच भाजपा अंतर्गत राजकारणाला शह देण्यासाठी आणि भविष्यातील पंतप्रधान पदासाठी पाठिंबा देणारा राजकीय गोतावळा जमवण्यास अमित शहांनी सुरुवात केली. याच गोतावळ्यामध्ये एकनाथ शिंदे हे सर्वात वरच्या स्थानी आहेत. त्यामुळे ऑपरेशन टायगर यशस्वी करणाऱ्या एकनाथ शिंदेंना केंद्र सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात 2 ते 3 मंत्रिपद देऊन अमित शहा आपली मेहर नजर राखणार हे जवळपास निश्चित आहे.